111 सूर्यनमस्कार घालायला पाहिजे. तेव्हा आपण सगळ्यांनी उभं राहूया आणि 111 सूर्यनमस्कार घालूया. असं मी जर म्हटलं तुम्ही सगळेजण पळून जा, कारण तुम्हाला कोणाला 111 हा आकडा एवढा मोठा वाटतो की नाही झिपणारच नाही. असं निरोगी कसं राहावं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यायाम आहे आणि आरोग्य हे सूर्यावर अवलंबून आहे. म्हणून उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्याला अर्घ्य देऊन मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची, अशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे. 3 वेळ संध्या करणारी आपण माणसं होतो. सकाळी एकदा, माध्यान्ह संध्या एकदा आणि संध्याकाळच्या वेळेलाची संध्या पूजन एकदा. 2 वेळा अग्निहोत्र करणारी मंडळी आपण होतो. मी मला थोडं इतिहास सांगतो तुम्हाला, आपण कोण होतो त्याचा. सूर्योदयाच्या वेळेला एक अग्निहोत्राचा मंत्र आहे, सूर्यास्ताच्या वेळेला एक अग्निहोत्राचा मंत्र आहे. म्हणजे आजची पिढी असेल ती म्हणणार असं काय असं अर्घ्य देऊन कुठे पुण्य मिळतं का? तर पाप आणि पुण्य ह्या 2 संकल्पना आपल्या भारतीय संकल्पना आहेत. त्यामुळे ते असतं आणि मिळतं आणि ते कुठेतरी वापरता येतं एवढे आपल्याला काही वेळा अनुभवाला आलं असेल की पूर्वजांची पुण्याई आहे म्हणून आम्हाला हा मोठा अपघात टळला किंवा आम्ही आजारातून बाहेर आलो किंवा आम्हाला काही पुढे आणखीन गंभीर झालं नाही, अजून सुखात आहोत ते आमच्या पूर्व पुण्याईमुळे आहोत. तर पुण्याई हा शब्द जो आपल्याकडे आहे तो आपण असा मिळवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळवायचा असतं. आणि काही वेळा आपल्या हातातून नकळत पापही होत असतं, तर ते पापक्षालन होणं देखील महत्वाचं असतं आणि त्यासाठी सुद्धा काही साधना करावी लागते. काही वेळा असं एकत्र यावं लागतं. तर मला सांगा, तुम्ही सगळेजण आता इथे एकत्र का आलात? सगळेजण एकत्र आलात कशासाठी आलात? नुसतं खाण्यासाठी नाही, नुसतं खाण्यासाठी, सहभोजनासाठी आलात. तुम्हाला काही घरी मिळत नव्हतं, अशातला भाग नव्हता. पण इथे एवढं शुल्क देऊन सुद्धा तुम्ही इथे आलात, कारण घरी जे मिळत नाही ते तुम्हाला इथे मिळणार असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही इथे आलात. आणि यालाच म्हणतात सहवास, सहभोजन, सत्संग. एकत्र येऊन जे काही करण्याला महत्व असतं ना, ते एक त्याला नसतं. तसे आपल्या प्रत्येकाच्या घरात देव आहेतच ना, प्रत्येकाच्या घरात देवारा आहेच. मग देवळांची आवश्यकता काय आहे? इतर धर्मीय आणि हिंदू मध्ये हाच फरक आहे. इतर धर्मियांच्या घरात देवारे नाहीयेत. त्याने एक सामुदायिक ठिकाणी यायचं आणि उपासना करायची आणि त्याने आपल्या शक्तीला वाढवून घ्यायचं असं ते मानतात. त्यामुळे ते दर रविवारी चर्चमध्ये जातात, दर शुक्रवारी त्या मौलवीच्या समोर अल्लाचं नाव घेतात. या उपासना पद्धती प्रत्येक धर्मानुसार असलेल्या. तसं आपल्या उपासना पद्धती आम्ही विसरून गेलोय. आपण हिंदू आहोत हे सुद्धा आपण विसरून गेलोय. असा डोक्याला सकाळी टिळा लावायचा असतो आणि घरातून बाहेर पडायचं असतं हे सुद्धा आपण विसरून गेलोय. टिकली तर टिकली, ती पण नाही असं झालेलं आहे सध्या. त्यामुळे आपल्याला आता सूर्यनमस्कार तर घालायचेच आहेत. पण फक्त आपण काय करूया, नुसती 12 नावं तरी घेऊया. नुसती 12 नावं घेऊया, म्हणजे तेवढं का होईना परंतु पुण्य मिळतं. पुण्य मिळवण्यासाठी देवळातच जायला लागतं, जपमाळ हातातच घ्यावी लागते, ध्यानालाच बसावं लागतं, शुचिर्भूत व्हावंच लागतं असं अजिबात नाही. असं आपल्याकडे, अर्थात याचा सोयीस्कर अर्थ काढायचा नाही. शिवरात्रीची जी पूजा सांगितलेली होती व्याधाची, तो दिवसभर त्याला काही शिकार मिळाली नाही म्हणून तो उपवाशी होता, म्हणून त्याचा उपास घडला आणि तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला, चुकून बेलाची पानं तोडली, ती खाली पडली, ती चुकून शिवपिंडीवर पडली, एवढं पुण्य त्याला मिळालं आणि तो मोक्षाला गेला. अशा आपल्या कथा आहेत पुराणांमध्ये. परंतु जर हे जाणीवपूर्वक केलं तर फायदा जास्ती होणार आहे. फायदा मिळवण्यासाठी करायचं नसतं असं नाही, फायदा मिळवण्यासाठीच करायचं असतं. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगताना असंही सांगितलेलं आहे की बघ, तू युद्ध करताना जर मेलास तर तुला हौतात्मा म्हणून सगळीकडे प्रसिद्धी मिळेल आणि जर जिंकलास तर स्वर्ग मिळेल. म्हणजे त्यालाही आमिष दाखवलेलं होतं भगवंतांनी. तसंच हे काहीच आमिष म्हटलं तरी चालेल. पाप आणि पुण्य सहवासाने पाप कमी होत जातं आणि पुण्याचा पुरवठा वाढवला जातो. एकत्र येऊन केलेली उपासना जी आहे ती आपल्या आत्मशक्तीला, मनशक्तीला, इंद्रिय शक्तीला, अग्निशक्तीला वाढवणारी असते, जी आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे आरोग्य टिकवण्यासाठी.
आपलं आरोग्य जे आहे ना हे 3 ठिकाणी विखुरलेलं असतं. एक शरीरामध्ये, दुसरं मनामध्ये आणि तिसरं आत्म्यामध्ये. ही पुन्हा फक्त भारतीय संकल्पनाच आहे की आत्म्याशी संबंधित सुद्धा काही व्याधी होऊ शकतात, पूर्वजन्मकृत असं सांगितलेलं आहे. काही त्वचारोग आहेत, काही सहज व्याधी, जन्मापासून आलेल्या व्याधी आहेत, त्यांना काही कारण नसतं. आता काही जणांना 6वं बोट असतं, क्लेफ्ट पॅलेट असतो, किंवा काही जन्मजात विकृती असतात, पिढीजात काही रोग आलेले असतात. आपला दोषच काही नसतो. तर आपला जन्म झालाय हे कोणी ठरवून जन्माला आलेलं आहे, ठरवून जन्माला आलो असं नाहीये. म्हणजे आपला जन्म देखील सहजच झालेला आहे. कोणाचा तरी संकल्प होता म्हणून आपला जन्म झाला. पण जर जन्मावर आपला अधिकार नाही तर मरण्यावर देखील आपला अधिकार नाही. जेवढं आयुष्य आपल्याला त्याने नियत आयुष्य, ठरवून दिलेलं आयुष्य जे दिलेलं आहे ते घ्यायचं, उपभोगायचं. मागच्या जन्मात शिल्लक असलेलं या जन्मात जेवढं फेडता येईल तेवढं फेडायचं आणि असलाच तर पुढचा जन्म पूर्ण करायचा. पुढचा जन्म मिळू नये यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला मोक्षाची वाटचाल असं म्हणतात. आणि या मोक्षाच्या वाटचालीमधले जे अडथळे आहेत तो सगळ्यात मुख्य अडथळा आहे आरोग्याचा. आरोग्य आम्ही का देतोय? आयुर्वेदात एक सूत्र सांगितलंय, धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूल उत्तमम असं सांगितलं. 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत. ह्या 4 पुरुषार्थापैकी पहिले 3 पुरुषार्थ जर आपण व्यवस्थित पार पाडले, धर्म, अर्थ आणि काम, तर मोक्षाची वाटचाल आपली सुरू आहे असं समजायचं. धर्म म्हणजे नेमून दिलेलं कर्तव्य. मग त्याच्यामध्ये राजधर्म असेल, पितृधर्म असेल, मातृधर्म असेल, पुत्रधर्म असेल, शेजार धर्म असेल, देवधर्म असेल, देशधर्म असेल, देहधर्म असेल, अनेक धर्मांच्या राजधर्म असेल. आपण जो टॅक्स पे करतो तो राजधर्म आहे. राजा जे सांगतो तसं करायचं, हा राजधर्म. मग हा धर्म पालन करणं, हे करण्याबरोबरच मी ज्या धर्मात जन्माला आलोय त्या धर्माचं काही संवर्धन करणं, संरक्षण करणं, त्यावर येणारे आघात जे आहेत हे परतवून लावणं. त्यासाठी आपल्याला जे काही खारीचा वाटा उचलायचा असेल तेवढा प्रामाणिकपणे करायचा, त्याला म्हणतात धर्मपालन. दुसरा मुद्दा येतो अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. सगळं येतं गाडं आणि पैशाशी थांबतं. परंतु या पैशाला कसं मिळवायचंय? श्रीमंत असावं असं समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात. श्रीमंत असावं, धनधान्यांनी भर भरलेलं असावं, खूप संपन्नता असावी, वृक्ष रत्न सगळ्यांची संपन्नता असावी. यासाठी प्रामाणिकच प्रयत्न करायचे, टेबला खालचे व्यवहार करू नयेत असं आयुर्वेद पण सांगतो. तिसरा काम. काम या स्वरूप शब्दाचा अर्थ फक्त सेक्स लाईफ नाही. काम म्हणजे आपण नैमित्तिक काम जी करत असतो, व्यवहार सगळा तो अत्यंत प्रामाणिकपणे करा, हा काम या शब्दाचा अर्थ आहे. मी फार खोलात जात नाही कारण आपल्याला आता आरोग्याविषयी, आहाराविषयी मला ऐकायचं. पण हे सगळं आपण का करतोय हे कळलं पाहिजे म्हणून मी थोडीशी प्रस्ताव. आपण व्याख्यानाचे 2 भाग करणार, एक जेवणाच्या पूर्वी आणि एक जेवत असताना. म्हणजे प्रत्यक्ष जेवत असताना कधी व्याख्यान ऐकलेलंच नसतं. त्यामुळे आज आपण व्याख्यानाचे 2 भाग करतोय. हा पूर्व भाग जो आहे, पूर्वरंग, आपण इथे बसून ऐकणार आहोत. आणि उत्तर रंग जो आहे, तुम्ही प्रत्यक्ष जेवत असताना तुमच्या जेवणातले जे पदार्थ आहेत त्यांचं महत्व काय आहे. आपला संकल्प जसा असतो ना त्या पद्धतीत आपल्याला फळ मिळत असतं. संकल्प चुकला की फळ मिळणारच नाही. त्यासाठी आपल्याला आरोग्याचा संकल्प करायचा आहे, तोही आपण आता इथे करून घेणार. सूर्य नमस्कार करायचे आणि म्हणून 12 सूर्याची नावं जी आहेत ती आपण फक्त म्हणणार आहोत. तुम्ही आहात तिथेच उभं राहा आणि पूर्व दिशेला तोंड करून राहायचं. त्या नावाचा उच्चार करायचा. ही नाव 12 नावं सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त भावपूर्ण नमस्कार आपण करूया. ओम मित्राय नमः, ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम खगाय नमः, ओम पुरुषे नमः, ओम पुरुषे नमः,
हिरण्यगर्भाय नमः ओम मरीचये नमः ओम आदित्याय नमः ओम सवित्रे नमः ओम अर्काय नमः ओम भास्कराय नमः ओम श्री सवितृ सूर्य नारायणाय नमः ओम श्री सवितृ सूर्य नारायणाय नमः। आता डोक्यावर हात देऊन फक्त एक मोठा नमस्कार आकाशाला करायचा आणि आपला सूर्य नमस्काराचा संकल्प पूर्ण झाला। आता आपण ईश्वराकडे काहीतरी मागणार आहोत। आता परत सगळ्यांची दिशा माझ्याकडे येईल आणि बसलात तरी चालेल। आपल्या हाताचं असं तीर्थस्थान करायचं, अंगठ्याच्या जवळचं जे बोट आहे तर्जनी ते अंगठ्याच्या मुळाला लावायचं। आपण तीर्थ घेत असताना असं तीर्थ घ्यायचं असतं। आपल्या हातावर 5 तीर्थ असतात। हे जे तीर्थ असतं हे तीर्थ असतं, हे आपलं स्वतःचं तीर्थ असतं। जे काही समोर दूध दही पंचामृत जे आलेलं असतं गोमूत्र ते इथनं असं प्राशन करायचं असतं। दुसरं असतं हे ऋषी तीर्थ असतं किंवा पितरांचं तीर्थ असतं। पितरांचं तीर्थ असतं ना ते 2 अंगठ्याच्या मुळाला असतं। जेव्हा आपण पितरांना दान देणार असतो तेव्हा तर्पण म्हणतो आपण त्याला, हे पितर तीर्थ आहे। हे जे समोरची 4 बोटं जी आहेत हे देवतीर्थ आहे। देवाला जेव्हा आपण पाणी उदक सोडतो तेव्हा समोरनं सोडायचं असतं आणि या बाजूने ऋषींसाठी सोडायचं असतं। आपले जे अत्यंत मोठे ऋषी म्हणजे सायंटिस्ट यापूर्वी होऊन गेले त्यांच्यासाठी एक अर्घ्य द्यायचं असतं, त्याला म्हणतात ऋषी तीर्थ, देवतीर्थ, पितर तीर्थ आणि स्वतःचं तीर्थ। परंतु व्यवहारामध्ये हे कोणाला माहितीच नसतं आणि तीर्थ जेव्हा सत्यनारायणाचं तुम्ही घेता तेव्हा एक 5वं तीर्थ तुम्ही निर्माण करता, डायरेक्ट आकाश असं नसतं द्यायचं। असं तीर्थाचं काही पुण्यच मिळणार नाही। त्यामुळे स्वतःसाठी जेव्हा प्राशन करायचं असतं तेव्हा या हाताला नुसता खालचा ओठ स्पर्श करायचा आणि नुसतं ढकलून घ्यायचं, आवाज येता नाही त्याचा, असा आवाज करून घ्यायचं नाही येत। हेही शास्त्र आहे सांगितलं। असं जर केलं तर त्याचं पुण्य नष्ट होतं हेही सांगितलं। जेव्हा आपण एखादं दान देत असतो तेव्हा ते उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळू नये ही आपली संस्कृती आहे। म्हणजे इतकी आपण गुप्तता पाळणारी माणसं आहोत। आपण तीर्थ घेतोय हे सुद्धा समजू नये। आपण एक कल्पना करूया की आपल्या हातामध्ये पवित्र जल आहे, पवित्र जल आहे आणि आपण एकत्र म्हणूया आणि ते जे असलेलं आपल्याकडे मानस पूजा सांगितली, काहीही साधन आपल्याकडे नसताना आपण पूजा करू शकतो। तसं आपण हे तीर्थ आहे अशी कल्पना करूया आणि उजव्या हातावर हे तीर्थ प्राशन करूया। एक मंत्र म्हणतो, माझ्या मागे तुम्ही मंत्र म्हणा। 2 शब्दांचा मंत्र आहे। मंत्राचं महत्व आपण नंतर लक्षात घेणार। इथे आपण तीर्थ घेतलंय अशी कल्पना करूया। अकाल मृत्यू हरणम, अकाल मृत्यू हरणम, सर्व व्याधी विनाशनम, श्री विष्णु पदो उदक तीर्थम जठरे धारयाम्यहम स्वाहा। नंतर आपण हात डोक्याला पुसतो, बरोबर आहे? डोक्याला पुसण्याची पद्धत ही काय, डोळ्याला सुद्धा मध्ये पुसण्याची पद्धत आहे। आहारानंतर हात धुतल्यानंतर हात पुसायच्या अगोदर ओले हात डोळ्याला लावावेत असं सांगितलं। मी मुद्दाम का सांगतोय हे आपल्याला माहित नसतं म्हणून। जेवणानंतर आपल्या हाताला जो मसाला लागतो, आपले मसाल्याचे पदार्थ खूप चांगले प्रसिद्ध असतात, त्यामुळे वास जो असतो तो जेवल्यानंतर सुद्धा आपल्या हाताला दरवळत राहतो। तेवढा मसाल्याचा वास डोळ्यांसाठी आवश्यक आहे। डोळे हे कफाशी संबंधित असलेलं एक व्याधीचं एक स्थान आहे, विशेषतः श्लेष्मणोभय, श्लेष्म म्हणजे कफ, आणि या कफाचा नाश होण्यासाठी त्याला थोडासा उष्ण स्पर्श देणं अपेक्षित असतं। म्हणून दोन्ही वेळचं जेवण झाल्यानंतर आता इथे अपेक्षा धरलेली आहे की आपण हाताने जेवतो, चमचे काटे कुऱ्हाडी कोयते असं जेवताना आपण वापरत नाही, म्हणजे हाताने जेवतोय। तो हाताला जो मसाला लागतो
आमटीचा जो भुरका मारलेला असतो, चटणी जी चाकून बघितलेली असते, मसाले भात जो कालवलेला असतो, कढीचा जो भुरका मारलेला असतो, हाताला लागलेली चटणी असते, ह्या सगळ्याचा धूर झाल्यानंतरचा थोडासा स्पर्श, नुसता नेत्रस्पर्श, डोळ्याला स्पर्श केला तरी सुद्धा डोळ्याचे आजार कमी होतात. हे आहारातला एक मुद्दा आला म्हणून मी सांगतो. त्यामुळे असं तीर्थ घेऊन झाल्यानंतर करायचं असतं. आता तीर्थाबरोबर नंतर एक आरती पण असते. त्या आरतीचं पण एक महत्व आहे की आपण कर्पूर आरती असते किंवा धूप दाखवला जातो, देवाच्या नावे आपण असं ओवाळतो सगळ्यांना, आणि नंतर पुन्हा असं वरनं हात फिरवतो सगळ्यांना. आता या काही वेळा फक्त रूढी अशाच झालेल्या आहेत. का हात फिरवतो कोणालाच माहिती नसतं. पण त्याचा महत्व जो आहे ना ते असं आहे की जो दीप प्रज्वलित झालेला आहे त्याच्यावर असलेला जो धूर आहे तो धूर मी नाकात घ्यायचा आहे, तो धूर माझ्या कानात घ्यायचा आहे, तो धूर माझ्या तोंडात घ्यायचा आहे, तो धूर माझ्या सर्वांगावर घ्यायचा आहे. कारण धूर हे अत्यंत चांगलं औषध आहे. कापूर असलेला धूर, धूप घातलेला धूर किंवा आपल्याकडे अग्निहोत्र केल्यानंतरचा तूप जाळण्याचा धूर, हा धूर अत्यंत चांगला औषध आहे. यज्ञामध्ये तयार झालेला जो धूर असतो तो देखील सगळ्यात महत्वाचा असतो. आणि धूर हा सर्व दूर पसरला जातो. समजा मी एक मिरची खाल्ली, मी मिरची खाल्ली तर त्याचा तिखटपणा फक्त मलाच जाणवेल, काय तिखट आहे असं म्हणणार. परंतु इथे छोटासा एक अग्निहोत्र केलं किंवा एक छोटासा जाळ केला, शेकोटी केली आणि त्याच्यात मी एक मिरची घातली, काय होईल याचा परिणाम? सगळ्यांना ठसका लागणार. जी एक मिरची खाल्ली तर फक्त मलाच त्रास होणार होता, ती जर मी अग्नीमध्ये समर्पित केली तर अग्नीमधनं निर्माण होणाऱ्या त्या मिरचीच्या धुरांचा त्रास सगळ्यांना होणार. मग जर मिरचीच्या ऐवजी तूप घातलेलं असलं तर त्याचा फायदा सगळ्यांना नाही का होणार? निश्चित होणार. आणि म्हणून रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात धूप घालणं आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग ते धूप कुठे मिळणार, कसा घालायचा? निखारे पेटवा, गोवऱ्या जाळा, करवंटी असेल तर ती जाळा, काही जे असेल ते जाळा. जे अत्यंत चांगलं असेल तर जास्त फायदा होतो. त्यामुळे मग असा धूप सकाळ संध्याकाळ आपल्याकडे करावा. अग्निहोत्र नावाचा एक प्रकार आपल्याकडे पूर्वी केला जात होता, असा ही केला तरी चालू शकेल. म्हणजे घरात सकाळ संध्याकाळ धूप घालावा. त्याचं एक छोटंसं रूप म्हणजे आपल्याकडे उदबत्ती आली, परंतु त्या उदबत्तीमध्ये देखील आत जी काडी असते ती बांबूची काडी असते आणि बांबू आपल्याकडे जाळला जात नाही. अगरबत्ती आपण जी जाळतोय त्याच्यात जर बांबूची स्टिक असेल तर ते पण एक पापच आहे. हे नकळत झालेलं पाप असं आपण म्हणतोय. नकळत झालेली 21 पाप गीतेत वर्णन झालेली. तुम्ही देवळात गेलात आणि दुसऱ्याला नमस्कार केलात राम राम तरी ते पाप आहे. देवळात गेल्यानंतर नमस्काराचा अधिकार फक्त देवबापाचा, तिथे दुसऱ्या कोणालाही नमस्कार करायचा नाही, ते पण एक पाप सांगितलं. देव ज्या दिशेला आहे त्या दिशेत पाय सोडून बसणं हे सुद्धा पाप सांगितलं. म्हणजे अशी छोटी छोटी गोष्टी आहेत. आपल्याला हे पुढच्या पिढीला माहितीच नाहीये त्या गोष्टी. सहज उल्लेखाने आलं म्हणून मी सांगितलं. तर सकाळ संध्याकाळ धूप घालणं आवश्यक आहे. जेवताना सुरुवात करताना एक मंत्र म्हणायचा असतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. फुकाचे पुकाचे शब्द पाठ भेद असू शकतात. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. आता इथे यज्ञाचा पुन्हा उल्लेख आला. हे जर यज्ञ कर्म असेल तर त्याच्यातनं निर्माण होणारा शक्तीचा प्रवाह जो आहे तो आपल्या शरीरामध्ये पूर्ण प्रक्षेपित होण्यासाठी ती एनर्जी, ती ऊर्जा, ते चैतन्य आपल्याला त्या यज्ञातनं मिळणार. असा भाव मनात ठेवून जेवायला सुरुवात जर केली तरच त्याच्यातनं पुण्य मिळणार. जेवताना काही नियम असतात. जेवताना फक्त उजवा हातच अन्नाला लागावा असं सांगितलं. डाव्या हाताचा स्पर्श अन्नाला कधीही करायचा नसतो. आता उजव्या डाव्याचा काही संबंधच राहिलेला नाही. उष्ट आणि खरकट कोणाला माहितीही नाही. म्हणून फक्त सांगतो की उजवा हात एकदा आपण तोंडात घातला की तो उष्टा होतो. त्या उष्ट्या हाताने दुसऱ्या अन्नाला स्पर्श करायचा नसतो. मग दुसऱ्याने वाढायचं. मग घरात दोनच माणसं असतील तर एकाने पहिल्यांदा जेवायचं, दुसऱ्याने नंतर वाढायचं. वाढण्यातलाही आनंद असतो, घेण्यात आनंद असतो आणि वाढण्यातही आनंद असतो. दोघांचाही आनंद बघायचा असतो. जेवणारा तृप्त झाला पाहिजे आणि वाढणारा देखील तृप्त झाला पाहिजे. आग्रहाने वाढणं, आग्रहाने जेवणं अशी आपली परंपरा होती. परंतु आता आग्रहाचं सगळं संपून ते बुफे सिस्टीमचं जेवण आलं. तुम्हाला हवं ते, तो जे वांछील तो ते खाऊ, ते बुफे सिस्टीम आहे.
माझा एक मित्र त्याला बुफे नाही, त्याला बफेलो सिस्टीम म्हणतो. म्हशी जसं त्याला आंबण वाढतात तसं ते सगळे पदार्थ वाढले जातात. सोयीसाठी काही वेळा आपल्याला हे करावं लागतं, काही वेळा चालू शकतं, परंतु रोज रोज जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे. घरामध्ये कधी बुफे लावायचा नसतो, घरामध्ये पंगत असाच प्रकार नाही. जेवताना खुर्चीचा वापर पेक्षा जर बसून आपण जेवलो तर त्याचा फायदा जास्ती आहे. बसून जर जेवलो आपण तर पाठीचा पूर्ण कणा जो आहे हा रेस्ट होतो, षटचक्र जी आहे ती एका रेषेमध्ये येतात आणि फायदा चांगला होतो. जेव्हा मी असं खुर्चीत बसतो, काटकोनात बसतो, तेव्हा अन्नपचनावर परिणाम होतो. पाय दुडून बसलं पाहिजे. खरं आता जर तुम्ही बसलेला आहात ना, ही भारतीय बैठक असं आपण म्हणतो, परंतु जेवतानाची जी पद्धत आहे ती उकेडवा बसून जेवायला सांगितलंय. आता तुम्ही म्हणणारे काहीतरी सांगता तुम्ही. ज्या पद्धतीमध्ये आपण ज्या आसनामध्ये अन्न ग्रहण करतो त्याच आसनामध्ये मल विसर्जन करायचं. अन्नाचे लेअर जात असतात, वर्ण असे खाली जातात, खाली जातात, खाली जातात. अन्न आतमध्ये आतड्यात असं फिरत असतं. तुम्ही जे चित्र बघताय आतड्यांचं चित्र, ते असं 2 डायमेन्शनल बघताय, असं गोल 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 असतं. प्रत्यक्षात ते 3 डायमेन्शनल असतं. असंही फिरलेलं असतं आतडं, असं गोल गोल फिरलेलं असतं. ते रोलर कोस्टर जसे असतात ना तसं ते आतडं फिरलेलं आहे पोटात आतमध्ये. तर त्याला उलट सुलट फिरवण्यासाठी आपल्याला सुद्धा तसंच उलट सुलट आणि त्याचा प्रवाह जो असतो त्या पद्धतीत तो मेंटेन केला तर त्याला एक फ्लो मिळतो आणि अन्न भरून खाली सरकायला मदत होत असते. त्यामुळे उकिडवा बसून जेवणाचा प्रयत्न करून बघा, त्याचा फायदा वेगळा दिसेल. अगदी उकिडवा नको पण निदान मांडी घालून तरी बसा. पूर्वीच्या ज्या बायका होत्या ह्या एक मांडी दुडून बसायच्या. एक मांडी दुडून म्हणजे कसं, तर अशा बसायच्या, अशा बसायच्या. डावा पाय जो असतो तो उभा आणि उजवा पाय लॉक करून ठेवलेला डाव्या पाय, आणि ते असं मस्तपैकी धरून मग ती वाती वळत असेल, तांदूळ निवडत असेल, किंवा व्हॉट्सअप नव्हता म्हणून नाही तर मग तो असं व्हॉट्सअप सुद्धा केली असते. डावा पाय जोडून बसणं हे आणखी महत्वाचं असतं. वामांगी रखुमाई असं आपल्याला. डावी बाजू जी आहे ही सगळ्यात महत्वाची बाजू असते. डाव्या बाजूला सगळ्यात महत्वाचे अवयव इथेच बसवलेले देवाने. आणि गंमत आहे, देवाने सगळ्यांना जसे अवयव जिथे हवेत असेल तिथे दिले. हजारो वर्ष झाली या यंत्रामध्ये अपडेशन्स नाही आली. डोळ्यांची जागा अजूनही तीच आहे, नाकाला अजूनही 2च भोका आहे, किंवा अजूनही 2 कान असेच आहेत, एवढेच आहे. कानांची जागा इथे आणि डोळे इथे साईडला नाही आलेले. अपडेशन करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. काय तेच मॉडेल दरवर्षी बघायचं. मोबाईल मध्ये आम्हाला अपडेशन देतात दर 8 दिवसांनी. माणसाने निर्माण केलेलं आणि देवाने निर्माण केलेलं ह्याच्यात फरक आहे. परंतु इथे प्रत्येक जण प्रत्येकापेक्षा वेगळा आहे. म्हणजे त्याच्याकडे किती डिझाईन्स असतील, तो केवढा मोठा असेल इंजिनियर. हे आम्हाला इंजिन यासारखं बनवताना किती टेक्निकल अडचणी येतात. एक घर बनवताना घर बावे बांधून पावे करून असेल, हे डिझाईन करताना त्याला किती अडचणी आल्या असतील, किती विचार केला असेल त्याने. त्यामुळे हे एकदा जो मिळालाय ना तो इतका मौल्यवान, इतका मौल्यवान. छोट्याशा 2 पेशी असतात, त्या 2 पेशी एकत्र येतात, 4 पेशी होतात, 4च्या 8 होतात, 8च्या 16 होतात, 16च्या 32, या प्रमाणात वाढत वाढत कोट्यावधी पेशी शरीरामध्ये फिरत असतात. 2च पेशींपासून काही जण हाडं बनतात, काही जण रक्त बनतं, काही जण डोळे बनतात, काही जण केस बनतात. भांडत नाही आतमध्ये. मला दरवर्षी हाडं का बनायची, मला यावर्षी जरा रक्तवाहिनी बनायचं, असं भांडण आतमध्ये नसतं. ज्याला जे काम नेमून दिलेलं आहे त्याने तो काम शेवटपर्यंत करतो. पण त्याच्याकडे असं एक ट्रान्सपरंट मटेरियल होतं. डोळे बनवताना त्याच्याकडे एक मटेरियल असं त्याने दिलं की तुम्हाला बाहेरचं सगळं आतमध्ये दिसतंय, त्याला तो आतमध्ये बसलाय आणि तो सगळं बघतोय, नाकाने अनुभवतोय, कानाने ऐकतोय, ज्ञानेंद्रिय सगळं तो आतमध्ये बघत चाललेला आहे. त्याच्याकडे सीसीटीव्ही सुरू आहे, 5 सीसीटीव्ही बाहेर बसवलेले आहेत आणि तो सगळं आतमधनं बघतोय. जर एक मटेरियल त्याच्याकडे इतकं ट्रान्सपरंट आहे की सगळं आतमधलं त्याला बाहेर दिसतंय, बाहेरचं आतमध्ये दिसतंय, संपूर्ण शरीरच ट्रान्सपरंट का नाही केलं तरी? मला सगळं समजलं असतं ना कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत ते. पोटातले ब्लॉकेज कळले असते, रक्तातले ब्लॉकेज कळले असते. पण त्याला असं वाटतंय की हे सगळं तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही गैरवापर केला असता. तुम्ही काही गोष्टी त्यांनी हिडन ठेवल्या, तुम्हाला या गोष्टी कळूच नाहीयेत असं सांगितलं.
मग ज्या गोष्टी कळू नये त्या शोधण्याचा प्रयत्नही करू नका असं मी सांगतो. आरोग्य साध्या सोप्या पद्धतीने जर मिळवायचं असेल तर आतमध्ये काय चाललंय हे बाहेरनं शोधण्याचा प्रयत्नच करू नका. थांबवा प्रयत्न आणि थोडं अज्ञानात राहा. अज्ञानात जास्ती सुख आहे. चवीने खाता येत आहे. काय खायचं हे आपण निवडतो. 5 पदार्थ ठेवलेले आहेत. पहिल्यांदा काय चाटून बघायचंय की चावायचंय की गिळायचंय हे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने खात असतो. इथे आता तुम्ही 100 जण आहात. 100 पद्धतीने तुम्ही जेवणार. काही जण पहिल्यांदा मीठ चाकून बघतील, काही जण लिंबू चाकून बघतील, काही जण नुसतं तोंडात काहीतरी टाकतील, काही जण पाणीच पहिल्यांदा पितील, काही जण गोड खातील पहिल्यांदा. काही व्हरायटी तुम्ही त्याच्यात तयार करू शकता. हा तुम्हाला दिलेला चॉईस आहे. एकदा वर्ण नरड्यातनं अन्न खाली गेलं की तुमचं कंट्रोल सुटला. मग त्यातनं हाडं कुठे तयार होणार, रक्त कुठे तयार होणार, मग एनर्जी कुठे तयार होणार आपल्याला काहीही माहिती नाही. आहे का माहिती कोणाला? काही माहिती नाही. विज्ञान सांगतं म्हणून लिव्हर या बाजूला आहे. आता तेही माहिती नसतं. काही जणांना लिव्हर 2 असतात तसंही माहिती असतं. परवा एक पेशंट रात्री 11 साडेअकरा वाजता फोन आला. डॉक्टर मला पित्ताशयात खडा आहे, तुम्ही सांगितलंच नाही मला. म्हटलं पित्ताशयात तुझ्याकडे 5 वर्ष तू माझ्याकडे औषधं घेतोयस, मला कळलं नसतं का पित्ताशयातला खडा? हो मला आता माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मग मी सोनोग्राफी केली आणि मला सांगितलं पित्ताशयात खडा आहे, उद्या सकाळी ऑपरेशन करायचं, मी चाललोय दवाखान्यात ऍडमिट व्हायला. म्हटलं हे बघ वेळेपणा करू नकोस. पित्ताशयात खडा तुला दुखतोय का कुठे, तुला माहितीये का कुठे दुखतोय ते? हो म्हणाला. म्हटलं मला व्हिडिओ कॉल कर आणि मला दाखव. तर त्याने व्हिडिओ कॉल केला. एका बोटाने मला दाखवायचं कुठे दुखतंय ते. आणि जेव्हा त्याने दाखवलं इथे दुखतंय माझ्या, खूप दुखतंय, खूप दुखतंय. म्हटलं हॉस्पिटलमध्ये जाऊच नकोस. इथे जे दुखतंय ते पित्ताशयामुळे नाही, इथे तुझं पित्ताशय नाही. इथे जे दुखतंय ते पित्ताशयामुळे नाही, पित्ताशय बरोबर विरुद्ध दिशेला असतं. त्यामुळे इथे जे दुखतंय ते तुला फसवलेलं आहे. त्या सोनोग्राफीच्या रिपोर्ट मधनं तुझं दुखतंय हे दुखणं कमी होणार नाहीये. त्यापेक्षा तू घरीच आहेस, घरीच थांब. 1 चमचा ओवा खा, गरम गरम पाणी पी, 10 मिनिटं पोटावर पालतं झोप, पोटाला जरासा शेक दे आणि 10 मिनिटांत मला फोन द्या. 10 मिनिटांत फोन आला, डॉक्टर हॉस्पिटल कॅन्सल हा, म्हणजे पोटातलं दुखणं थांबलं तुमच्या उपायाने. साधे साधे उपाय असतात. आम्हाला घरगुती उपाय माहीत सुद्धा नाही आहेत. आणि गंमत म्हणजे सगळे उपाय आपल्या जेवणामध्ये आहेत. जेवणामध्ये सगळेच्या सगळी औषधं आहेत. आहार हेच औषध आहे. वेगळ्या औषधाची गरजच नाही. मग आता एवढ्या सकाळी जेवायला का बोलवलं इथे? तर आता हा जो सीझन आहे, हा शिशिर ऋतू, हेमंत ऋतू सुरू आहे. आता ऋतू चक्रच बदललं सगळं. आता पावसाळा 4-3 महिन्याच्या ऐवजी 6 महिने पाऊसच झाला आपल्याला. त्यामुळे पुढचं ऋतूचक्र सगळं बदलत जात आहे. आता निसर्ग जसा बदलतोय तसं शरीरातलं ऋतूचक्र देखील बदलतंय. मासिक पाळीच्या समस्या बदलत चाललेल्या आहे. PCOD नावाचा एक आजार वाढलेला आहे. 8व्या वर्षी मुलीला पाळी येते. जसा निसर्ग बदलत चाललाय तसा या शरीरातला निसर्ग देखील बदलतोय आणि तो काही बदल करतोय हे पण स्वीकारले पाहिजेत आपण, असं मला वाटतं. आता काही जणांचे दात पडून जातात. दात पडणं चांगलं आहे की वाईट आहे? शरीर शास्त्राचा विचार एकच नियम तुम्हाला सांगतो. माझं शरीर मला न विचारता आतून जे काही बदल करतं ते माझ्या चांगल्यासाठी असतं. बघा एकच नियम सांगतो. माझं शरीर मला न विचारता आतून जे काही करतं ते माझ्या चांगल्यासाठी असतं. आता माझं शरीर म्हणजे नुसतं शरीर हे नाहीये. त्याच्यामध्ये एक जिवंतपणा आहे, आत्मशक्ती आहे, मन आहे, इंद्रिय आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, हे सगळं आतमध्ये आहे. अग्नी आहे आणि तो हे सगळं करत असतो. तो तुम्हाला इच्छा निर्माण करतो आणि तू आता असं कर, तू आता मांडी बदल, तू आता पाय सोडून बस, तुला आता जांभई येते, तुला आता शिंका येते, तुला 1 नंबर झालंय, तुला 2 नंबर, हे सगळं तो आतून सांगत असतो. चांगलं बरोबर सांगत असतो ना तो सगळं. तो नियम जर तुम्ही मोडला तरच रोग होतात. शेंबूड येतोय नाकातनं, तो काढायचा की नाही? शेंबूड येणं चांगलं आहे की वाईट आहे? आधी चांगलं आहे. शेंबूड येणं चांगलं आहे. शिंका येणं चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. 1 नंबरला होणं चांगलं आहे की वाईट आहे? 2 नंबरला होणं चांगलं आहे की वाईट आहे? उलटी होते चांगलं आहे की वाईट आहे? उलटी होते चांगलंच आहे. जे न पचणारं अन्न खाली जातंय ते शरीर असं म्हणतंय पुढे जाऊन सगळी टेबल फिरत जाण्यापेक्षा ही फाईल इथल्या इथेच मागे पाठवून देते, म्हणून ते रिटर्न येतं.
आणि आपण कंप्लेंट करतो डॉक्टर उलटी होते. अरे उलटी होते चांगल्यासाठी होते, कर ना उलटी जरा. त्याच्यात घाबरण्यासारखं काय? लहान मुलांना अशी किती उलटी होत होती, आम्ही असे किती वेळा उलट्या झालेल्या आहेत आम्हाला लहानपणापासून. पण आता उलटी होणे म्हणजे काही वेळा तुम्हाला पुढे न्यूमोनिया होऊ शकतो इथपर्यंत ते पोहोचवतात आणि मग गडबड होते. त्यामुळे आत काय चाललंय फार लक्ष देऊ नका. आतनं जो सिग्नल येतोय तेवढा ओळखायचा आणि तसं उपचार करायचा. गुडघा दुखतोय, चांगलं आहे की वाईट? चांगलंच आहे. तुमच्या दृष्टीने तुम्ही ते वाईट म्हणताय कारण तुम्हाला तुमचं काम करता येईल. पण हा गुडघा असं म्हणतोय की इथलं वंगण संपलेलं आहे, हे जोपर्यंत तुम्ही मला देत नाही तोपर्यंत तुमची वेदना मी कमी करणार नाही. तो असं म्हणतोय, आतमध्ये बसलेला डॉक्टर सगळ्यात मोठा, ज्याला आत्माराम असं म्हटलंय, तो वेदना निर्माण करतोय. तो असं सांगतोय की इथलं वंगण संपलेलं आहे ते तुम्ही मला आधी भरून द्या आणि ते भरलं तर वेदना आपोआप कमी होणार आहे. मग तिथे योगराज गुळगुळ पण नकोय, डायक्लोफेनेक पण नकोय आणि दुसरं काहीच नकोय. तेलाचा वापर जास्ती करा तर इथलं लुब्रिकेशन वाढणार आहे. मग तो तुम्हाला देतो तो सिग्नल आहे की इथलं वंगण संपलंय म्हणून मी वेदना निर्माण केल्या. बिजागरातलं तेल संपलं तर बिजागर आवाज करतं आणि एक थेंब तेल सोडलं की कुरकुर थांबतं. त्याला जे हवंय ते दिलं की त्याचा त्रास कमी होणार. मग याला जे हवंय ते दिल्याशिवाय जर तुम्ही काम केलं तर नुकसान शरीराचं आहे. म्हणून शरीर सांगतं मी वेदना कमी करणार नाही, मला जोपर्यंत जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे. कामगारांकडनं काम करून घेणार आणि त्यांना पगारच देणार नाही, हा कुठचा न्याय? मग कामगार संपावर जाणारच आहे. आज गुडघा संपावर गेला आणि आता पर्याय बदलून टाकू मध्ये आलेला आहे. गुडघा बदलून टाकू, दुसऱ्याला चांगला सुद्धा बदलून देतात हल्ली पॅकेज मध्ये. असं असतं. शरीर जे करतंय ती ओळखा, शरीराचे नियम पाळा काय आहे आणि तेवढंच द्या. झोप आली, झोपा. चक्कर येते, चक्कर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असते? चक्कर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असतं? काय सांगतं तुमचं शरीर? बस. सांगतं ना बस. बसून चक्कर कमी झाली नाही तर शरीर तुम्हाला काय सांगतं? झोपायचं. एक 10 मिनिटं आपण आडवर राहिलो तर ती चक्कर कमी होणारी असते. पण आपण तेव्हा पॅनिक होतो, अरे बापरे चक्कर, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, बहुतेक अटॅक येण्याची शक्यता आहे. इथपर्यंत आपण पोहोचतो आणि साधा उपाय करत नाही. मग आता दवाखान्यात येतात, डॉक्टर चक्कर येते, मला करकरल्यासारखं वाटतंय, मला आता माझ्या हातात सगळ्या बँकेच्या चाव्या माझ्याचकडे आहेत, शाळा माझ्याशिवाय उघडू शकणार नाहीये. अहम केवढा आहे. इथे कोणाचंही कोणावरचं रडत नाहीये. तुम्ही गेला नाहीत किंवा इथे आला नाहीत म्हणून हे असंच चाललं असतं. जग असंच चाललं असतं. आपल्याला उगाच वाटतं की आपल्यामुळे सगळं. चक्कर येते मग औषध द्याच म्हणा. मग घे बाबा, तू उलटी कर ना जरा, उलटी करून चक्कर पित्त बाहेर पडून जाईल, चक्कर कमी होईल तुझी, पित्तामुळे येते चक्कर. पण नाही, ती गोळीच पाहिजे, सरच लावून घेतला पाहिजे. आणि समजा काही एखादी गोळी घेतली आणि गेला तुमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये, तिथे चक्कर आली तर काय करणार? परत बाकीचे ते उचलणार आणि आयसीयूत ऍडमिट करणार. तिथे तर परत झोपवूनच ठेवणार, 5,000 रुपये घेणार. मग घरीच फुकटचे झोप आलं, झोपवत की तिथे जाऊन परत जर ऍडमिटच व्हायचं असेल आणि नुसतं झोपायचं असेल सर लावून एसी मध्ये, फक्त 5,000 रुपये रात्रीचे, त्यापेक्षा घरी विश्रांती घ्या. तुमचं शरीर तुम्हाला जे सांगतं ते तुम्ही करत जा, मग तुम्हाला आजारच होणार नाही. माझं आताच वय 59 आहे. गेल्या 26-27 वर्षात अमृतांजन पण लागलेली नाहीये मला. आता ही देवाची कृपा तुम्ही म्हणणार, सगळी देवाची कृपा नसते. माझंही काहीतरी पुण्य किंवा माझीही बुद्धी असणार आहे कुठेतरी. स्वतःकडे पण घ्या ना क्रेडिट. अहंकार आहे ना तसं. येस, मी माझं शरीर मिळवलेलं आहे, मी माझे आजार दूर घालवलेले आहे. कारण डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा पहिली 8-10 वर्ष मी पण आजारीच होतो. मलाही पित्त व्हायचं, मलाही मान दुखायची, माझी कंबर दुखायची, माझ्या पायातून क्रॅम्प्स यायचे, माझ्या तोंडात पोट यायचे, उष्णता मलाही होती, माझेही केस गळत होते. सामान्य माणूस, डॉक्टर काही वेगळा स्वर्गात नाही आलेला. तुमच्यापेक्षा डॉक्टरला किती ज्ञान जास्ती आहे माहितीये? 30% ज्ञान जास्ती आहे. तुमच्यापेक्षा 30%च फक्त जास्ती ज्ञान असतं. ते सुद्धा काही जणांना तेही नसतं. काही जणांना असतं असं आपण
पण जे ज्ञान आमच्याकडे आहे ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठीच आयुर्वेदामध्ये स्वस्थ वृत्त नावाचा विभाग सांगा. निरोगी राहण्यासाठी काय करायचं, आणि त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आहार आहे. निरोगी राहण्यासाठी औषधांची गरज नाही. निरोगी राहण्यासाठी आता काही जणांना तर असं वाटते की गोळी घेतल्याशिवाय मी जिवंतच राहणार, आता मरेपर्यंत गोळ्या. माहितीच आहे सगळ्यांना, असंच सांगतो 12-12, 14-14 गोळ्या. काल माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन 18 गोळ्या दिवसाला खातोय माणूस डायलिसिसवर आहे. ते 18 गोळ्यांनीच डायलिसिस करायला लागतं हे त्याला कोण सांगणार आहे? त्या गोळ्या बंद कर की डायलिसिस बंद होणार. या शरीरामध्ये एवढी विष आम्ही घालतोय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. सकाळी सगळ्यात पहिलं विष तुम्ही सगळेजण आज सेवन करून आलेला आहे, ते म्हणजे ब्रश. प्लास्टिकचा ब्रश नव्हता सकाळी सकाळी. प्लास्टिक इंट्रोड्यूस केलं आम्ही, विज्ञानाने शिकवलंय आम्हाला. आणि हे तुमच्याकडे जे येतात ते ब्रश कुठे तयार होतात माहितीये? कुडाळला तयार होतात. कुडाळमध्ये, मी कंपनीचं नाव सांगत नाही, स्टँडर्ड कंपनी आहे, मुंबईची कंपनी आहे, ऑफिस मूळ कुडाळला आहे, मॅन्युफॅक्चर्ड इन कुडाळ. आणि मग ते नवीन पी नावाने सुरू होणारी कंपनी तुम्हाला मार्केट सगळीकडे देते. तिथे येणारं प्लास्टिक येतंय कुठनं? तुमच्याच गावातलं इथले गटारातलं उचलून नेलेलं जे प्लास्टिक आहे, हे प्लास्टिक तिथे गोळा होतंय आणि त्याचे ब्रिस्टल्स तयार केले जातात आणि त्याचे ब्रश बनवून सकाळी दात स्वच्छ घासण्यासाठी एवढी घाणेरडी वस्तू तोंडात घालतोय आम्ही. हेच नाही, पण त्याच्यावर टूथपेस्ट घेतोय, हेच येतो घरघरून. रीने दात घासायला बसलाय, केसच पाहिजे ना, रीने दात घासा. असं कसं रीने कसं? अरे रीन आहे ऑलरेडी टूथपेस्ट मध्ये. फेस आणणारा घटक सगळ्या टूथपेस्ट मध्ये एकच असतो, तर सोडियम क्लोराईड सल्फेट असं केमिस्ट्री मध्ये नाव आहे. सकाळी सकाळी जर आम्ही टूथपेस्ट एवढा वेळ की रगडतोय तोंडामध्ये, ब्रश आणि टूथपेस्ट, सबल्युकल ऍक्शन होत नसेल त्याची. सॉर्बिट्रेट नावाची एक गोळी आहे, ॲलोपॅथी मध्ये गोळी मिळते. अटॅक आला तर ती लगेच जिभे खाली ठेवा असं डॉक्टर सांगतात. गिळू पण नका. गिळून ती पोटात जाऊन त्याचं ऍसिमिलेशन होऊन ती रक्तात जाऊन ते रक्त हृदयात येऊन ते काम करायला 10-12 सेकंद लागतील. परंतु इथे त्या क्षणाला औषध सुरू होतं तोंडात टाकलं. तोंडात तुमचं औषध गेलं की लगेच सुरू होतं. त्याला म्हणतात सबलिंग्युअल ऍक्शन. तोंडामधल्या लगेचच्या लगेच काही सेन्स केले जातात. आणि म्हणून आपल्याकडे जेवताना जेव्हा सुरुवात करतो, तोंडात पदार्थ गेला, वा असं म्हणतो. वा हा शब्द येतो कुठून? इथनं येतो, हृदयात येतोय. वा काय जेवण बनवलं, वा. कौतुक करा जरा जेवणाचं कौतुक करत जायचं. बायकांची फार मोठी अपेक्षा नसते, कौतुक करायचं, मस्त जेवण झालं एवढं म्हणायचं. परवा असंच एक दोन पाला डॉक्टर मी सांगत होतो, डॉक्टर तुम्ही बरोबर सांगितलं, नवरा माझा अजिबात कौतुक म्हणून करत नाही, जेवणाचं कौतुक अजिबात करत नाही. मग मी त्याला काय सांगायचं ते सांगतो. म्हटलं तुझा बाहेर मी त्याच्याशी एकांतात बोलतो. मग मी त्याला सांगितलं, म्हटले बघ उद्या परवा तेव्हा 4 दिवस तरी पहिले तेरड्याच्या रंग 3 दिवस जेवण मस्त झालंय असं सांगायचं. तो उलट चालेल. आणि 4थ्या दिवशी डोक्यावर हात मारत आला मला. म्हटलं काय झालं? तुम्ही सांगितलं तसं केलं आणि सगळंच उलट झालं. म्हटलं काय झालं प्रॉब्लेम? तुम्ही सांगितलं तसंच म्हटलं, किती मस्त जेवण झालंय, आजपर्यंत असं जेवण मी कधीच घेतलं नव्हतं. पुढचं वाक्य माझं नव्हतं. मी काय सांगितलेलं? जेवण मस्त झालंय एवढंच म्हणायचं. आजपर्यंत असं जेवण कधीच घेतलं नव्हतं हे वाक्य तू चुकीचं बोललास. ते म्हणाला हो तेच झालं, त्याच दिवशी नेमकी भाजी शेजारीने दिलेली. आता झाली ना, पंचायतच झाली. कौतुक करा म्हणजे अगदी 2 खाटेपर्यंत नको. आपला नवरा आहे, बायकोकडे कौतुक करते, त्याला मर्यादा किती असणार ही जरा उलटून मर्यादा जरा पण करायचं. व्यवहार ज्ञान थोडंसं ठेवायचं. पण कौतुक करा. कौतुक केल्यामुळे जेवणारा आणि करणारा आणि बाकीचे असतात ना, त्यांच्या सुद्धा रसना जिलबी इतकी मस्त झाली असं एकाने म्हटलं की सगळ्यांचा हात जिलबीकडे. सोलकढी मस्त झाली असं म्हटलं की सगळ्यांचा हात सोलकढीकडे. हा एक रिफ्लेक्स आहे. आणि तुम्ही ज्या पदार्थांची जशी चव अपेक्षित ठेवलेली आहे तशी जर मिळत गेली तर जो मिळतो त्याला आनंद असं म्हणतात.
पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारला की तुम्ही इथे का आला, त्याचं हे उत्तर खरं आहे की तुम्ही आनंद मिळवण्यासाठी आला. सहजीवन वगैरे सगळं आहे, हे तात्विक गोष्टी. इथे मिळणारा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. मग आनंद असा कुठेही शोधता येतो. उभं राहण्यात आनंद आहे, बसण्यात आनंद आहे, फिरण्यात आनंद आहे, लोळण्यात आनंद आहे, फिरण्यात आनंद आहे, खाण्यात सगळ्यात मोठा आनंद खाण्यात आहे. आणि म्हणून एवढी मोठी संख्या इथे लागली आहे. आणि मेनू डिक्लेअर केला आहे अगोदर, म्हणून तर जास्ती संख्या. तर आता हा जो इथला मेनू आहे आज, या मेनूचं वैशिष्ट्य सांगतो. हा आयुर्वेदीय पद्धतीने तयार केलाय असं आपण म्हटलं. तुमच्या घरचं जेवण आयुर्वेदिक पद्धतीने नसतं का? असतं. इथे काय सगळं जेवण चुलीवर केलं असं तुम्हाला वाटतंय ना? इथेही गॅसवरचं जेवण तुम्हाला मिळणार. पण जे चांगलं आहे हे सांगण्याचा एक संधी आहे, म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करायचा. ते पूर्वीचं जेवण अशा पद्धतीने होत होतं, चुलीवर जेवण केलं जात होतं. ती आजी होती, ती अशी खाली वाकायची. हा प्राणायाम करत होती ती. मग आता ती चूल बंद झाली, मग आता प्राणायामाच्या वर्गाला जाऊन बसून तिथे फुंकायचंच आहे ना. मग चूल पेटवली तर काय बिघडलं? आधी हाताला चटक घे तेव्हा मिळते भाकर. त्याच्यातला जो चटका बसू नये म्हणून जी प्रिकॉशन घेतली जाते या पिढीला माहितीच नाही. अग्नीशी कसं खेळायचं असतं, पापड तळायचा नाही, पापड भाजायचा. चटका बसला पाहिजे पापड भाजताना, आणि हाताने चिपट्या बिपट्याने वापरायचे, जरा चटका बसू दे. चिरायचं वेळीवरच चिरायचं, सुरीने कापायचं नाही. सुरीने कापणं आणि वेळीवर चिरण्याच्यात फरक आहे. सुरीने कापतो ना तेव्हा धार असते ती भाजीवर जाते सगळी. काट 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 काट, चॉप 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 चॉप, हलाल 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 हलाल. एक याच पद्धतीने कापला जातो आणि भाजी हळुवारपणे चिरली जाते. चिरणं, कापणं, तळणं, भाजणं, उकडणं हे सगळे संस्कार आहेत अन्नावरचे. आणि एक एक संस्कार एक एक दोष काढून टाकत असतो. आपल्या स्वभावातले दोष असेच काढता आले पाहिजे. चांगलं जर खायचं असेल, तांदूळ उत्तम आहेत म्हणून तांदूळ आणले आणि खाल्ले बस मुठभर, असं होत नाही. तांदूळ आणून धुवायचे असतात, ते वाळवायचे असतात, मग त्याचं पीठ करायचं असतं, मग घावण करायचे असतात, किंवा ते उडदाबरोबर मिक्स करायचं असतात, मग त्याची भिजवून आंबवून फुगवल्यानंतर मग आंबोळी तयार होते. ते किती घोटायचं, त्याच्यावरती आंबोळी करणारी मसाला कसून करणारी ठरलेलं असतं. ह्या प्रत्येकावरचा संस्कार बदलला की परिणाम सगळे बदलत जातात. घरात एकच चहा पावडर असते, दूध एकच असतं, साखर पावडर तीच असते, पातेलं तेच असतं, गॅस तोच असतो. पण घरात जर 4 जणांनी चहा बनवला तर 4 चवींचा चहा होतो का? कुठेतरी कमी जास्त होतं आणि म्हणून प्रॉब्लेम. असं म्हणतात तुझ्या हाताला चव आहे, कमी झालं तरी ते चांगलंच लागतं असं म्हणतात. आणि असते हा, खरी चव अशी असते, प्रत्येकाच्या हाताला चव असते. ती चव मिळवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही तुमचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध एकत्र आणता आणि एखादा पदार्थ वापरता तेव्हा त्याला चव येत असते. संकल्प असतो, हा संकल्प चांगला काम करावा. आता आपण संकल्प केला, अकाल मृत्यू हरणम, अकाली येणारा मृत्यू नाहीसा होण्यासाठी हे विष्णू पादोदकम तीर्थे, विष्णूच्या पादावरचं पायावरचं तीर्थ मी सेवन करतोय. संकल्प आहे, विष्णूच्या पायावरचं तीर्थ जर असेल तर माझे सगळे रोग नष्ट होणार आहेत, सर्व व्याधी विनाशनम हा संकल्प आहे. संकल्पासहित जेवण करा तरच फायदा होईल. आजचा तुमचा संकल्प असतो ना, हा इतका विचित्र झालेला असतो. समोर एवढं ताट मस्तपैकी देवाने भरून दिलेलं आहे तुम्हाला. नशीब तुमचं आहे म्हणून तुमच्याकडे ताट तरी आहे. काही घरं अशी आहेत की तिच्याकडे ताट पण नाहीये. ताट वेगळंच आणि पदार्थ आपले वेगळेच. जे ताट दिसतंय समोरचं त्याच्यातलं मीठ म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशर दिसतं, लोणचं म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी दिसते, चणे वाटाणे म्हणजे तुम्हाला गॅस दिसतो, भात म्हणजे तुम्हाला शुगर दिसते, तूप म्हणजे तुम्हाला कोलेस्ट्रॉल दिसतं. असं जर तुम्ही जेवायला लागलात तर मला सांगा, हा चांगला आणि योग्य संकल्प कसा असेल? संकल्प असा आहे की हे सगळं ताट माझ्यासाठी देवाने तयार केलेलं आहे, हे माझ्यासाठी उत्तम आहे आणि हे सगळं जेवून मला ताकद येणारे, एनर्जी येणारे आणि माझे सगळे व्याधी नाहीसे होणार. पण संकल्प चुकला की परिणाम बदलणार. मग मीठ जरा हाताला जास्ती लागलं, आता माझं प्रेशर वाढणार बहुतेक. लोणचं जरा खाल्लं,
मी तो उगाच वडा खाल्ला आता जळजळायला लागला. संकल्पासहित जेवा, नाहीतर तोटा होणार. रस्त्यावर काम करणारे लमाणी कामगार असतात, त्यांच्या मनात भीतीच नाही. म्हणजे पाणी उकळलेलं आहे की फिल्टरचं आहे, आरोचं आहे की लोखंडी पाईप मधलं आहे की प्लास्टिक मधलं आहे, हजार प्रश्न असणार आहेत बाहेर तुम्ही गेलात पाण्याच्या. विचारच करू नका, जे मिळेल ते पाणी पिऊन टाकायचं. मी तसंच करतो. 12 गावचं पाणी पिऊन असं असं घ्यायला म्हणतात. 12 गावचं पाणी अन्न तसंच खा. ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे का फार विचार करतो. फार खोलात जाऊ नका. तुम्ही जेवढे खोलात जाल तेवढे त्याच्यात व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स असं शोधत बसलात ना, तुम्हाला वजन तागडी येऊनच बसायचं. आज आपल्याकडे असं होणार नाही की 50 किलो वजन असणाऱ्याने इथे बसा, 70 किलो वाले इथे, 35 किलो वाले इथे. असं नाही आपल्याकडे. पर केजी बॉडी वेट ही आपली संकल्पना नाहीये, ही पाश्चात्यांची संकल्पना आहे. तेव्हा आपण जेवायचं तृप्त होईपर्यंत जेवायचं, पोट भरेपर्यंत जेवायचं. तो सांगणार आता थांबवले भरलं, आता पुरे भरलंय पोट, आता आणखी जर भरलंच तर येईल ते बाहेर. इतकं आकांत जेवू नका. पण कधी कुठे लग्नाच्या निमित्ताने जायचं असेल आणि तिथले 16 पदार्थ आणि ते 500 रुपयाचं आहे वसूल करायचं असेल, हाणायचं तिथे हाय काय करायचे नाही. जेव्हा जे मिळतंय तेव्हा ते सगळं आनंद घ्या. आनंद मिळवण्यासाठी झालं. आता समजा एवढे 16 पदार्थ खाल्ले आणि जाम पॅक झालं पोट, घरचं जेवण स्किप करा नाही. सोपा पर्याय सांगतो. मग बाहेर जाऊन न जेवताच यायचं नाही. हो मला आता हल्ली जमतच नाही, माझं वय झालं, मला ते जिरतच नाहीये, म्हणून मी आता घेतच नाहीये, मी आपलं आहेरचं पाकिट देते आणि जाते. नको. त्यांच्या आनंदाला काहीतरी आपल्याला हातभार लावला पाहिजे. जेवायचं सगळं. आता जिथे जाऊन आपण जेवणार तिथे 16 पदार्थ असणार, मग घरात आधी एक जेवण स्किप करूनच जाईल जेवायला. जसं आता तुम्ही ते आलेला आज सकाळी येऊन जाईल, रात्रीचं जेवण स्किप केलं असतं तर फायदा जास्त झाला असता. एवढं आणखीन 2-4 तुकडे जास्त गेले असतात. ही युक्ती आहे. पण आता सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. नको आपण जातोय पण आपलं आधी 2 घास खाऊन गेलेलं बरं. तिथे नसलं चांगलं मिळालं तर ही भीती असते म्हणजे. पण तेही खाऊन गेला तरीही चालेल, जास्ती जेवला तरीही चालेल. पुढचं जेवण स्किप करायचं की नाही हे आपल्या हातात असतं. पुढचं जेवण स्किप करा. जेवला तरीही व्हावा, नाही जेवला तरीही व्हावा असं झालं. खाऊन सगळं पचवता आलं पाहिजे आणि रिकामं असलं तर ऍसिडिटी वाढता नाहीये हाही संकल्प पाहिजे. माझं होतं असं काही, मी असंच करतो. प्रत्येक वेळेला संकल्प आपल्याला कुठे घरचं जेवण कुठे नेऊ, घरचं पाणी किती दिवस नेऊ. मी फिरतोच आहे, 20 दिवस बाहेरच असतो, 10 दिवस बाहेरच असतो. काय करणार किती दिवस. घरी तुमचं जेवण जे असतं हे 3 पदार्थांचं जेवण बनवा असं मी सांगतो. एक युक्ती सांगतो तुमच्या सगळ्यांची. साखर संगीत 6च्या 6 चवी एका जेवणात नकोय. 6 चवी सांगितलेल्या आहेत. गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट अशा 6 चवी आहेत. आयुर्वेद सांगतो षड्रस युक्त आहार पाहिजे. 6 चवी जेवणात पाहिजे. पण असं सांगत नाही की ते सगळ्या एकाच जेवणात पाहिजे. पुरवून करून घ्या ही आपल्याकडची संकल्पना. पण सकाळी 3 पदार्थ घ्या, संध्याकाळी 3 पदार्थ घ्या. 6 चवीच पाहिजेत ना. 6 चवी असलेले काही पदार्थ शोधून काढा ज्याच्यात 6 चवी आहे. लिंबाचं गोड लोणचं जर घातलं तर त्याच्यात 6 चवी मिळतात. युक्ती सांगते ना तुम्हाला. लिंबू म्हणजे आंबट झालं, त्याच्यात मिरची पूड असते, तिखट झालं. गोड लिंबाचं म्हणतं म्हणजे साखर पण घालायची असते किंवा गुळ पण घालायचं असतं, मीठ पण घालतो आपण. म्हणजे गोड झालं, आंबट झालं, तिखट झालं, खारट झालं आणि कडू आणि तुरट. एक लिंबाची साल आणि लिंबाची बी, एक कडू आहे एक तुरट आहे. हे सगळं लिंबाचं लोणचं जर तुम्ही खाल्लं तर 6 चवी मिळणार आहेत. पण अट एकच, लोणचं हे लोणच्या एवढंच खायचं. लोणचं जर तुम्ही भाजी एवढं खाल्लं तर तुम्हाला त्रास होतो. लोणचं एवढं खा. आता आपल्याकडच्या लोणच्याची आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आपल्या लोणच्यावर 4 बोटं वर राहील एवढं तेल घातलेलं असतं. लोणच्यावर तेल घातलेलं असतं. आता हे तेल औषधी आहे. हे तेल पोटात जायला पाहिजे. आम्ही ते टाकून देतो. त्यात मसाले जे आहेत त्यात 4 मसाले प्रामुख्याने असतात. लोणच्यातल्या मसाल्यांमध्ये सगळ्यात चांगला मसाला आहे मेथी. 2 नंबरला आहे हळद.
3 नंबरला आहे मोहरी आणि 4 नंबरला आहे हिंग. आता हे 4 पदार्थ जे आहेत डायबिटीसवर सगळ्यात चांगलं औषध आहे. म्हणजे आमच्या घरात घातलेलं लोणचं हे डायबिटीससाठी चांगलं औषध होऊ शकतं. पण परत मग अट एकच, लोणचं हे लोणच्या एवढंच खायचं. आपल्याकडे जेवणाचे 2 भाग केलेले आहेत, एक उजव्या हाताचं जेवण आणि डाव्या हाताचं जेवण. उजव्या हाताचं जेवण जे असतं, या जेवणामध्ये भाजी असते, उसळ असते, आमटी असते, ताक असतं, खाली गोड पदार्थ असतो आणि मध्ये मेन कोर्स असतो, भाकरी नाहीतर चपाती नाहीतर भात. डाव्या बाजूला तिकडे अगदीवर लिंबू असतं, मीठ असतं, दही असतं, मेथकूट असतो, पापड तळलेला असतो, भजी किंवा काप असतं आणि पाण्याचा तांब्या इकडे असतो. 2 बाजूचं जेवण एकाच हाताने जेवतो. उजव्या बाजूचे पदार्थ जास्ती खायचे असतात आणि डाव्या हाताचे पदार्थ खूप लांब ठेवलेले आहेत, ते कमी खायचे असतात. साधं सोपं सूत्र आहे. लोणचं हे लोणच्या एवढं, हे लोणचं उजव्या बाजूला आणायचं नाही. भाजी भाजी एवढी. कोशिंबीर नावाचा एक प्रकार आपल्याकडे पूर्वी केला, सॅलेड म्हणायचं त्याला. आज सॅलेड हे मेन कोर्स झालेलं आहे. सगळ्या डायटिशियन सांगतात आधी अर्ध जेवण तुम्ही सॅलेडनेच भरून घ्या. तुम्ही काय बोकड आहात? बकरी आणि म्हशी सॅलेडनेच खायचं म्हणजे बारीक होता येतं. हत्ती कुठे बारीक झाला हो? तो गेंडा, तो रेडा, तो डुक्कर, म्हैस, एकही जो आयुष्यभर पाला खाणारी मंडळी आहेत ती बारीक कुठे आहे? तो पाला खाऊन बारीक होतं हे कोणी सांगितलं तुम्हाला? आमच्याकडे लहानपणापासून एक गाणं शिकवलेलं आहे, पाला खाऊन दुखतो टोम, चाहूल लागतात कळतो धूम. शिकवलंय ना गाणे? कोणता भाऊ कोण? जसा असं उत्तर देतो. आयुर्वेद इथे शिकलाय, आम्हाला शिकवलाय. पाला खाऊन टुंम फुगायला होतं हे सिद्ध आहे. मग पाला हा मेन कोर्स मध्ये कसा आणलात तुम्ही? नाहीये. तो सॅलेड, कोशिंबीर नावाने आपल्याकडे पदार्थ 2च चमचे कोशिंबीर घ्यायचे असते, लोणचं 1च पोट घ्यायचं असतं, चटणी 1च चमचा घ्यायची असते, दही 1च चमचा घ्यायचा असतो, पापड 1च घ्यायचा असतो, भाजी 1 वाटी, आणखीन वाटी, आणखीन 1 वाटी. मेन कोर्स भात, एवढा भात जेवला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण संस्कार बदलायचा. आज तुमच्याकडे कुकरचा भात केला जातो, डायबिटीस निश्चितपणे होणार. कुकरच्या भातामध्ये पाणी जेवढ्याच तेवढं घालता आणि ते मुरवता सगळं. वाफेचं पाणी सुद्धा त्याच तांदळामध्ये जिरतं आणि मग तो तांदूळ फुलतोय आणि तुम्हाला जेव्हा ते कुकर मधला तुम्ही भात बाहेर काढता तेव्हा ढिकळच्या ढिकळ असं काय असं हातावर येतं भात वाढलं. आणि जेव्हा तुम्ही भात मोकळा करताय कोकणी पद्धतीने, गोवन पद्धतीने, पाणी पहिल्यांदा राटामाटा उकळवायचं, आधी धुवून ठेवलेले तांदूळ. आपल्याकडची परंपरा आहे, रोवणी नावाचा एक प्रकार आपल्याकडे होता, त्याच्यात तांदूळ आधी धुवून ठेवायचे, ती अशी तिरपी निथळत ठेवायची, पाणी सगळं गाळून टाकायचं. तेवढा जो मॉइश्चर पाण्यामधला जो असतो जो त्या दाण्यामध्ये शोषला जातोय, त्यामुळे तो दाणा पटकन फुलायला मदत होते. ही आमची परंपरा होती. आज आधी धुणं हा प्रकारच नाहीये, डायरेक्ट आम्ही त्याच्यातच घालतो, झाकण लावतो, शिट्या 2 मारल्याशिवाय बाईला जागच येत नाही. शिट्यांची एवढी सवय आहे, शिटी ऐकल्याशिवाय ती उठतच नाही ना टीव्हीच्या समोर. भात गाळून करायचा आहे. चांगल्यापैकी शिजल्यानंतर वरची जी पेज असते ही गाळून टाकायची, चाळणीवर घालायचा तो भात. वाळणीचा भात असं आपल्याकडे म्हणतात. जी खाली पेज येते ती टाकायची नाही, त्याच्यात थोडस तूप आणि मेथकूट आणि लोणच्याची एक फोड घालून ते सूप म्हणून प्यायचं, राईस सूप. आम्ही पितो लहानपणी, आमचं लहानपण सगळं याच राईस सूप वरच गेलंय, पेज असं आपण त्याला म्हणतो. आणि उरलेला जो भात असतो हा भात एकदम फळफळीत आणि मोकळा होतो. आता हा फळफळीत आणि मोकळा झालेला भात आतमध्ये जाऊन सुद्धा तो फळफळीतच राहतो, सहजपणे तो असा बाजूला बाजूला जातो. आणि ढिकळयुक्त भात घेतला की इथे ढिकळ तयार होतो, सगळी हलतच नाही नंतर. पण जाडी कमीच होत नाही आमची, किती तो व्यायाम करा आणि किती का होत नाहीये, कारण तुम्ही भाताचं स्वरूपच बदलेल. तो चिकट भात जेव्हा पोटात जातोय तेव्हा शरीरात तो चिकटपणा निर्माण होणार आणि हेच पुढे डायबिटीस पर्यंत पोहोचवणार. त्यामुळे जी मुलं लहान आहेत त्यांना आतापासून तुम्ही, जर त्यांना डायबिटीस होऊ नये असं वाटत असेल तर भात करण्याची पद्धत बदला. पेज काढून वाळवून भात करा. चायनीज पद्धतीने भात, बिर्याणीसाठी करणारा भात अशाच पद्धतीने वाळवून केला जातो. भाताचा आणखीन 2 प्रकार आपल्याकडे असतात. एक बैठा भात म्हणून करतात,
तांदळाच्या बरोबर वर 2 बोटं पाणी आणि झाकण टाकून शिजवायचा. वाफ कुकरमध्ये पण नाही शिजवायचा, बाहेरच शिजवायचा. हा मध्यम मार्ग आहे त्याचा. पण पाणी त्याच्यातलं वेगळं झालं पाहिजे. कार्बोहायड्रेट आणि स्टार्च जर वेगळा झाला तेच या स्वरूपामध्ये, त्याच्यातच चिकटपणा जास्ती आहे आणि तोच तुम्हाला शुगर वाढवायला मदत करतो. त्यामुळे बैठा भात देखील शुगरसाठी चालणार नाही. सगळ्यात टॉपमोस्ट भात बिर्याणी राईस जो असतो, मोकळा फळफळीत भात, चायनीज राईस, एकदम मोकळा फळफळीत भात, तो भात जेव्हा अजिबात त्रास होणार नाही. आमच्याकडे उकडा भात नावाचा आणखीन एक भात प्रकार केला जातो. खाली दक्षिण कारवारमध्ये तर उकडा भातच जेवतात सगळे. केरळमध्ये उकडाच भात, म्हणजे इडली ज्या राईसची बनवतात तो भात. कोकणामध्ये पण आहे उकडा भात आणि पेज, हे सकाळचा नाश्ता आहे. आता हा उकडा भात जो असतो हा पौष्टिक का असतो, तर तो जेव्हा भात या स्वरूपामध्ये असतो, वरचं शेल आवरणासह तो असतो, आवरणासह तो शिजवला जातो, तो वाळवला जातो, ऊन दिलं जातं त्याला, खणखणीत वाळल्यानंतर वरचं आवरण काढून टाकून मग आपल्याला उकडा भात असं म्हणतात. एकदा तो उकडलेला आहे म्हणून तो उकडा भात. आता एकदा जो उकळवला, अग्नीशी संपर्क आला की पदार्थ पचायला हलका होतो. अग्नीच्या संपर्कातला जो पदार्थ आहे तो पचायला हलका असतो. तयार झालं असेल तर जिन्नस काढायला हरकत नाही. अग्नीच्या संपर्कातला कोणताही पदार्थ हा पचायला हलका असणार. पापड तळून घेतला, अग्नीचा संपर्क आला. पापड डायरेक्ट भाजून घेतला, अग्नीचा जास्त संपर्क आला. मग पापड तळण्यापेक्षा पापड भाजणं हा पचायला आणखीन हलका आहे. आणि पापड शिजवणं, वांग्याचे 3 प्रकार सांगतो. वांग चुलीत भाजायचं, हे वांग पचायला एकदम हलकं, याने गॅस अजिबात होत नाही. वांग्याचा दुसरा प्रकार, वांग भरलं वांग करायचं, आतमध्ये शेंगदाणे, सारण, मसाला सगळं भरायचं, पाणी घालून जेवढ्यास तेवढं शिजवायचं. आणि तिसरा प्रकार, वांग्याची रस्सा भाजी करायची. आता रस्सा भाजीमध्ये पाणी जास्ती आहे, पाणी अग्निविरोधी गुणाचं आहे, त्यामुळे रस्सा भाजी वाताला वाढवणार. तेल घातलेली भरली वांगी ही वाताला कमी करणार आणि भरली वांगी ही तर आणखीन उत्तम. भरली नव्हे, भरीत, वांग्याचं भरीत. आज वांग्याचं भरीत यासाठीच आहे. आता तुम्हाला काही जणांना सकाळी स्टार्टर मिळाला आल्यानंतर, काय वेगळं होतं त्याच्यात? काही वेगळं नव्हतं. तुम्ही खाता तीच कंदमुळं होती. आज 11 प्रकारचे कंदमुळं आज आम्ही इथे आणली. आता सगळ्यांना ती एका डिश मध्ये 11 नाही देता आली. काही जणांना करंदा मिळाला, काही जणांना अळकुडी मिळाली, काही जणांना माणी मिळाली, असं सुरण मिळाला, असं काही जणांना वेगवेगळं मिळालं. मका होता त्या ठिकाणी. परंतु हे पदार्थ जेव्हा आम्ही भाजून घेतो डायरेक्ट अग्नीवर, बार्बिक्यू या शब्दाचा अर्थ असा आहे की अग्नीच्या संपर्कात थेट भाजलं. आता अग्नीच्या संपर्कात भाजलं की ते पचायला हलकं. आता ते मी पहाटे मॅरिनेट करून ठेवलेलं, त्याला मसाले लावून ठेवलेलं. ही भारतीय पद्धत सांगतो मी तुम्हाला. हे बार्बिक्यू वगैरे तिकडचं नाही, हे आपल्याच देशामधलं आहे. मसाले लावून ठेवणं आणि मग ते भाजणं, म्हणजे मसाल्यांची तीक्ष्णता सुद्धा भाजल्यामुळे कमी होते आणि मग तुम्ही ते खाल्लं तरी तुम्हाला ते पचायला हलकं होणार आहे. मेन कोर्स, जर तुमचा मेन कोर्स भात असेल तर त्या दिवशी चपाती करू नका. चपाती करणार असेल तर भात करू नका. चपाती भात असेल तर भाकरीला हातच लागतो. एक दिवस चपाती, एक दिवस भाकरी, एक दिवस घावन, एक दिवस धिरडं, एक दिवस थालीपीठ, एक दिवस पराठा, असे प्रकार करा ना. हे पोळपाटावरचे प्रकार आहेत, हे 7 दिवस 7 प्रकार करा. भाताचे 8 प्रकार करता येतील तुम्हाला. चित्रांना नावाचं एक आहे, चायनीज राईस एक आहे, बिर्याणी नावाचा एक आहे, साधा भात एक आहे. ह्या प्रकारे तांदळाचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तयार करता येतात. काचऱ्यांची भाजी हा आणखीन एक वेगळा प्रकार. नुसत्या वाफेवर शिजवली जाते. वांग नुसतं चिरायचं, बटाटा नुसता चिरायचा, भेंडी नुसती चिरायची आणि तेलावर नुसती परतायची आणि झाकण ठेवून वाफवायची. पाणी घालण्याची आवश्यकता नाहीये. पाणी न घालता ज्या भाज्या शिजवल्या जातात, डायबिटीज मध्ये चांगलं काम करतात. भोपळ्याची भाजी, पडवळाची भाजी, दोडक्याची भाजी, पाणी लागत नाहीये त्याला आणि घालू नका पाणी. नुसत्या वाफेवर झाकण टाकून जर शिजवलं तर ते अधिक चांगलं. आता शाळेत सांगतो झाकण टाकून म्हणजे शिजवायचंच नाही. झाकण घातल्याशिवाय भात सुद्धा फुलत नाहीये. त्यामुळे झाकण ठेवून काही पदार्थ शिजवायचे असतात. मंद विस्तवावर तापवणं, दूध हा जो प्रकार आहे हा कधीही मोठ्या गॅसवर पेटवायचा नाहीये. माझी
मावशी होती, मला आठवतंय, जैतापूरला राहायची ती. तिच्याकडे दूध तापवण्यासाठी एक वेगळा कप्पा होता, खिडकी होती. खिडकीच्या खाली तिने बाहेरच्या बाजूने दूर जाण्यासाठी एक जागा करून ठेवलेली आणि निखारे फक्त चुलीत ते निखारे परत ह्याच्यावर घ्यायचे झाऱ्यावर आणि ते त्याच्यात ढकलून द्यायचे त्या खिडकीच्या खालच्या खड्ड्यात आणि त्या खड्ड्यात बसणारं बरोबर दुधाचं पातेलं होतं. दिवसभर ते दूध तिथेच राहायचं, कधीही उतू जायचं नाही, फक्त निखाऱ्यावर तुलायचं, झाकण ठेवलेलं असायचं आणि कधीही घ्या दूध गरमच मिळणार. कारण ती जमीन जी होती ती जमीन म्हणजे चूलच होती ती. 24 तास दूध गरम. आता त्याच्यावरची साई झाड साई यायची एवढी आणि खमंग खरपूस वास यायचा. आता आम्ही त्या बिर्याणीमध्ये सुद्धा निखारा घालतो आणि तूप घालतो आणि परत झाकण टाकतो. स्मोक फ्लेवरची प्रत्यक्ष स्मोक तयार करूया ना आपण. स्मोक फ्लेवरचं खाण्यापेक्षा प्रत्यक्ष धूर, परत मगाशी सांगितलं की हा धूर अत्यंत औषध आहे. तो धूर जरा पसरू देत घरात सगळीकडे, जाऊ देत नाका तोंडात कानामध्ये. माझ्या दवाखान्यात इथे सुद्धा आता मी करेन धूर, सकाळ संध्याकाळ धूप. मग पूर्वीच्या दिनदयाळमध्ये सकाळ संध्याकाळ धूप आपण पण घालायचं. माझ्या दवाखान्यात, कोणाच्या दवाखान्यात सुद्धा आम्ही सकाळ संध्याकाळ धूप घालतो. माझ्या रुमालाला संध्याकाळी वास येतो धुराचा, खिशातही ठेवलेला, परंतु तो धूर माझ्या खिशात जाऊन त्या रुमालाच्या आतल्या घडांमध्ये सुद्धा जातो आणि संध्याकाळी जेव्हा मी शर्ट काढून घरी बघतो रुमाल, धुराचा वास, इतका सुंदर वास. आणि कृत्रिमपणे कधीच धुराचा वास तयार करता येईल, त्यासाठी तुम्हाला शेकुंड किंवा पेटवावंच लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत, आहाराच्या ज्या पद्धती आहेत, ज्याचा थेट आरोग्याशी संबंध आहे, पचनाशी संबंध आहे, मनाचा आरोग्याशी संबंध आहे, मनाचा आहाराशी संबंध आहे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत करत आपण पुढे इथपर्यंत आता आलेलो आहोत. आता मी तुम्हाला असं सांगेन की आता तुम्ही प्रत्यक्ष जेवायला सुरुवात करा, कारण तुम्ही सगळेजण सकाळपासून अशा एका आशेवर आहात त्यांची आम्हाला वेगळं मिळणार आहे. ते काय आहे ते आता आपण त्याचा आस्वाद घेऊया. 5 मिनिटं आहेत. इकडनं सगळ्यांनी जा, समोर ताटावर ठेवलेलं आहे. आता प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्याला जेवढं हवं तेवढे घ्या. खाली बसल्यानंतर परत उठायचं नाही, हा आहाराचा नियम आहे. एकदा तुम्ही बसलात की उष्ट्या हाताने उठायचंच नसतं. मग तो कुरिअरवाला येऊ दे, तो दूधवाला येऊ दे, तो पेपरवाला येऊ दे, नाहीतर नवरा येऊ दे. फक्त पुंडलिकाने सांगितलेलं आहे, मी जोपर्यंत आई वडिलांची सेवा करतोय त्या विटेवर उभा राहा. दरवाजा उघडायला मी नाही येऊ शकत, आई वडिलांची मी सेवा करतो. मग आपण जेवणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. सगळं जे चाललंय सकाळपासून रात्रीपर्यंत दगदग की काय करतोय, ही दोन चांगले घास खाण्यासाठी करतोय. आणि हे घास शांतपणे जेवायचे असतात. एक घास 32 वेळा चावायला सांगितलेला आहे. आता 32 वेळा का, तर तोंडात 32 दात आहेत हे गृहीत धरले, काय करायचं ते पडले. मगाशी मी सांगत होतो, दात पडणं ही सुद्धा चांगली प्रक्रिया आहे. परवाच मी एक अभ्यास म्हणून मी वाचलंय, शरीर जे करतंय ते चांगल्यासाठी, असं मगाशी मी म्हटलं. दात पडायला सुरुवात करतं, शरीर ते काढून टाकतंय. आता सांगतोय, तू जर आणखीन खात राहिलास तर माझी आतली सिस्टीम थोडीशी वीक झालेली आहे. दातांनी तोडून फोडून खाता येण्यासाठी तर आता तुला खायचं नाहीये, आता तुझं मी दातच पाडून. याचा दुसरा अर्थ असा आहे की जी कवळी आहे ती फक्त दाखवण्यासाठीच वापरायची असते. बाकी हिड्या तुमच्या मजबूत होतात. तेव्हा हिरड्याने तुम्हाला चावून फोडून तोडून खाता येईल, तेवढं सगळं सगळं खा, ती लाळ तोंडात जाईल. तो दाताने जेवढं आपण चावून खातो तेवढं हिरड्याने चावता येत नाही. मग हिरड्यांना जरा जास्ती वेळ चावावं लागतं. पण आता आमच्याकडे आजी, आता एक कामाला आमच्याकडे जी आता एक आजी आलेली आहे, तिला तोंडात दात एकही दात नाही, पण ती उपाशीच होते. नाही, ती व्यवस्थित खाते, सगळं खाते, बटाटे वडा पण खाते, भाकरी पण खाते, सगळं खाते. जरा वेळ जास्ती लागत असेल एवढंच. शरीर जे तुम्हाला सांगतं ते चांगलं असतं. आतले सगळे नियम पाळा, म्हणजे बाहेरचा एकही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. सगळं खायचं, चवीनेच खायचं. 6 चवी, परत सांगितलं एका जेवणात नको, एका जेवणात 3-3 पदार्थच पाहिजे. भात जर असेल तर वरण आणि बटाट्याची भाजी, 3च पदार्थ करायचे. इडली केली तर आणखी 2 पदार्थ कुठचे करायचे, सांबार आणि चटणी. मसाला डोसा, सांबार आणि चटणी. पराठा केला तर दही आणि लोणचं, 3च पदार्थ करायचे. खिचडी केली तर ताक आणि पापड, 3च पदार्थ. 3-3 पदार्थांचं जेवण करा. सण असेल तर तो एकच मुख्य सणाचा जो पदार्थ, तो मुख्य मेनू आहे, एवढं लक्षात ठेवायचं. संकष्टीला काय केलं जातं, संकष्टीला सगळ्यात महत्वाचं पक्वान्न मोदक आहे. मग त्या दिवशी 11 मोदक प्रत्येकाने खायचं.
वरण भात करू नका ना त्या दिवशी. एवढाच भुजभर मोदक मोदका याचाच एवढाच नैवेद्यासाठी एवढाच. पण मुख्य मेनू जर मोदक असतील तर वरण भाताचा आग्रह नको ना त्या दिवशी. वरण भात रोजच आहे ना. मोदक जर मेनू असेल तर मोदक खा. पुरणपोळी जर मुख्य मेनू असेल तर 6 पुरणपोळ्या 7 पुरणपोळ्या खायच्याच. आता पुरणपोळीबरोबर आणखी 2 पदार्थ असतात. एक असतं ती कटाची आमटी काळी आणि दुसरं तूप. असं भुचकळून खायचं तुपामध्ये पुरणपोळी. असं जर तुम्ही पुरणपोळी खाल्ली तर पुरणपोळी पुढच्या वर्षीपर्यंत परत आठवणारच नाही. आज आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही अर्धवट खातो, त्यामुळे अतृप्तीने जेवतो. आता मी जे आता प्रकार तुम्हाला सांगतोय, तृप्त होईपर्यंत खा, परत संकष्टी येईपर्यंत आठवायचंच नाही. आमच्या परंपरा आहे त्या. आमच्याकडे लाडू हा जेवणातलं एक पक्वान्न होतं. आणि कधी असायचे लाडू? लग्नामध्ये लाडू. लग्नामध्ये लाडू होते. आज 24 तास 24 दुकानांमध्ये तुम्हाला लाडू उपलब्ध आहेत. गुळपोळी जानेवारी महिन्यामध्ये 14 जानेवारीलाच गुळपोळी करायची. संक्रांतीचा सण आणि संक्रांतीला गुळाची पोळी, तीळ घातलेली शेंगदाणे आणि गुळ याची पोळी आता आहे आला. आणि वर चांगलं मस्त तूप होतायचं. तुपाशिवाय खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मला कोलेस्ट्रॉल वाढेल. कशाला आठवताय? जेवताना काही डॉक्टरला अजिबात आठवायचं नाही. तुम्ही जेवताना डॉक्टरला आठवलात ना तर तुम्ही जेवतच नाही. तुम्ही जेवता ते डॉक्टरांसाठी जेवता, डॉक्टरांचाच पोट भरता. संकल्प चुकीचा होतो. मला गेल्या 24 वर्षात डॉक्टरच आठवला नाही. मी डॉक्टर होतो, शेवटी पहिला माणूस आहे. आधी पहिल्यांदा खातो आणि मग त्याची चिकित्सा. नियम 2 सांगतो. खाताना विचार करायचा नाही, सगळं खायचं. आणि खाऊन झाल्यानंतर काय खाल्लं याचा विचार करायचा, विसरून जायचं. आपण त्याची चिकित्सा उगाच चिरपाड, मग तो वडा उगाच खाल्ला, मग ते लोणचं उगाच खाल्लं. आता झालं ना, आता दुसऱ्या दिवशी बाहेर पडेपर्यंत सुटला नाही तर बघा की करण्याची मग वाट बघा ना, थोडीशी वाट द्या ना त्याला पचवायला. प्रत्येकाचा पचन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. सगळ्यांचं पचन 2 तासानेच पूर्ण होतं असं नसतं. आज नियम असा केलाय की जेवणानंतरची 2 तासांनी साखर तुमची तपासली जाते. कारण हे असं गृहीत धरलंय की तुमचं जेवण 2 तासांनी पचतंय, तुमचं पचतंय, तुमचं पचतंय, तुमचं पचतंय असं गृहीत धरलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये असं पचत नसतं. काही जणांना 15 मिनिटातच परत भूक लागते, काही जणांना 2 तासांनी भूक लागते, काही जणांना 3 तासांनी भूक लागते. दर 2 तासांनी भूक लागणारी काही मंडळी आहेत. चुकीचं नाहीये, गैर नाहीये. आतून जे सांगितलं जातं ते करायचं. मग 2दाच जेवायचं असा नियमच नाही. असं जेवूच नका. तुम्हाला दिसतंय ना चकली शंकरपाळ्याचे डबे, खावा ना तिथलं बटर म्हणून. मग तिथे दीक्षित आठवायचे नाही, 2दाच जेवायचं असं नाही. अरे सांगतो तुम्हाला जे पदार्थ जेव्हा खावेसे वाटतात, जी इच्छा निर्माण होते ते पदार्थ सगळे पूर्ण करायचे. तृप्त होईपर्यंत खायचं आणि पचेपर्यंत वाट बघायची. पहिलं पचल्याशिवाय दुसरं घेऊ नका. जे जेवणाचे 2 नियम मी सांगितले. तृप्त होईपर्यंत जेवा आणि जेवल्यानंतर विसरून जा. आनंद मिळाला पाहिजे, आनंद मिळण्यासाठी जेवा. पचलं नाही तर पुढचं जेवण स्किप करा. जसं आता समजा इथे तुम्ही अखंड जेवला, दुपारी आज जेवायला भूक लागली नाही, नको जेवू दुपारी, स्किप करा ना. कोणी सांगितलं जेवणच पाहिजे? संध्याकाळी कोणी भूक लागली नाही, नकोच. उपवास ही पद्धत आपल्याकडे सांगितलेली आहे. उपवास हे जे काही आहेत सांगितलेले वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास आहेत. सगळे उपवास एकाच पद्धतीने केले जात नाही. आता एकादशी दुप्पट कशी आपण करतो हा सोयीस्कर उपवास असतो. त्या साबुदाण्याच्या खिचडीसाठी माझा उपवास आहे, बाकी मी जेवण असंही करतो आपण. पण शिवरात्रीचा उपवास वेगळ्या पद्धतीने असतो, संकष्टीचा उपवास वेगळा असतो, शुक्रवारचा संतोषी मातेचा उपवास वेगळ्या पद्धतीने केला जातो, पांढरे बुधवार वेगळ्या पद्धतीने केले जातात, रथसप्तमीचा वेगळा असतो, नागपंचमीचा वेगळा असतो. वैशिष्ट्य आहे प्रत्येक उपवासामध्ये. असं नाही की सगळे उपवास एकसारखेच आहेत. नागपंचमीचा उपवास तर असाच आणखी म्हणजे त्याला खंडलेलं खायचं नाही, बैलाच्या शर्माचं खायचं नाही, तळलेलं नाही, तोडलेलं नाही, भाजलेलं नाही. आणि मग तुम्ही पदार्थ तयार करा. मग आपल्याकडे पातोळ्या तयार केल्या. आपण तेवढेच बुद्धिमान आहोत. ह्या सगळ्या अटी असल्या तरी आम्ही तुमचं जेवण अतिशय उत्तम दर्जेदार बनवू शकतो. त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी
सगळ्यांनी सगळे प्रयत्न करून झाले, पण युक्तीच वापरावी लागली. आकाशात मरणार नाही, जमिनीवर मरणार नाही, घराच्या बाहेर मरणार नाही, घराच्या आत मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही, शस्त्राने मरणार नाही, माणसाकडनं मरणार नाही, पशुमानवाकडनं मरणार नाही. मरणार कधी मारायचं तर आहेच नियतीला त्याला. आणि मग नरसिंहाला प्रकट व्हावं लागतं. आणि मग संध्याकाळच्या वेळेला मांडीवर घेऊन नखांनी सिंह रूपामध्ये त्याचं पोट फाडावं लागतं. शत्रूचा नाश करायचा ठरलेलाच आहे, युक्ती वापरायची फक्त. या कानाची कवड इकडे लागायला पाहिजे. म्हणून धुरंधर बघायचा. धुरंधर जर तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. धुरंधर पार्ट 2 येणार आहे, त्याच्या अगोदर 1 बघून घ्या. कारण 2 नाही तर समजणारच नाही ना. एकदा बघून नाही कळत, 2दा बघितला तरी चालेल. अशा ठिकाणी पैसे खर्च करा जरूर, की देशासाठी एखादा व्यक्ती काय करू शकतो. गुप्त म्हणजे किती गुप्तता असावी आणि मनाच्या विरोधात किती काम करावं लागतं, यासाठी तो पिक्चर जरूर बघा. मनावर संयम कसा आणायचा हे शिकायचं. त्याची इच्छा नाहीये पाकिस्तान की जय म्हणण्याची, पण त्याला ते म्हणावं लागतंय. डोळ्यात पाणी येईल त्याच्या. असे काही सीन आहे. हिंसा दाखवलेली, प्रचंड मारण दाखवलेली. पण आमची नजर एवढी आज त्या हिंसेला घाबरते. घाबरू नका हिंसेला. ऑलरेडी त्यामुळे अजिबात घाबरू नका. जे चाललंय हे चांगलं चाललंय, ईश्वरी नियोजनाप्रमाणे चाललंय. तसं अच्छे दिन आने वाले हैं. हे सगळं आपण लक्षात ठेवून पुढे जाऊया. आता आपल्याला जेवायचं आहे आणि त्यापूर्वी एक सूचना वैद्य कृपा करणार आहे. सगळा हा इथला आपला कार्यक्रम संपल्यानंतर एवढी पूर्ण